त्याने पाकिस्तानची कराची म्हणून संबोधलंय. भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाई करायची मागणी होते. कोणाचे कोंढवामध्ये पुण्यातील कोंढवामध्ये सर्वेश मेहेंदळे यांनी असं म्हटलं की पाकिस्तानची कराची आहे कोंढवा असं म्हटलेलं आहे. नाही, पण त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तुम्ही कधी कोंढव्यामध्ये गेलेला आहात का? तिथे दुर्बीण लावून हिंदूला शोधायला लागतंय. हे लोकांना ह्या आमच्या हिंदू राष्ट्राला 2047 पर्यंत इस्लाम राष्ट्र बनवण्याच्या दृष्टिकोनातून जे जे काही भाग हे लोकांनी जास्त लक्ष घेतलं त्याच्यामध्ये कोंढवा आहे. मग मालेगाव आहे, नयानगर आहे मीरा रोडमध्ये, नंतर आमच्या मुंबईमधले काही भाग आहेत. आणि म्हणून जे आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी जे काही म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही. जो काही तिकडे जे आज परिसरामध्ये सगळं जे काही हिरवं करण्याचा जो काही प्रयत्न हिरव्या सापांच्या माध्यमातून होत आहे ते सत्य सांगण्याचं काम त्या आमच्या भारतीय जनता पक्षाच्या माझ्या सहकार्याने केलेलं आहे. म्हणून मला त्याला पूर्ण पाठिंबा आहे. मुंबईमध्ये राज ठाकरे यांना परप्रांतीयांनी शिवीगाळ केली, त्या शिवीगाळ म्हणत त्यांनी त्या परप्रांतीयांना टोकलेलं आहे. आता मला ती बातमी ऐकलेली नाहीये, पण असं कोणालाही शिवीगाळ करणं हे अत्यंत चुकीचं आहे. प्रत्येक नेत्याला त्या व्यक्तीला एक मान असतो, पण कोणीही कोणावर शिवीगाळ करू नये असं मानणाऱ्यापैकी मी आहे. शेवटचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी असं म्हटलं होतं की मराठी भाषेवरून हिंसाचार नको, त्यावर नाना पटोले म्हणतात की हे मुख्यमंत्र्यांना उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. नाही, पण आमच्या आदरणीय मुख्यमंत्र्यांची ही नेहमीच भूमिका राहिलेली आहे. मराठी भाषेचा आग्रह झालाच पाहिजे, पण तो मराठी आग्रह करत असताना हिंसा कशाला करायला पाहिजे आणि हिंसा फक्त हिंदूंवर कशाला करायला पाहिजे? कधी मोहम्मद अली रोड, नल बाजार, मालेगाव, भिवंडी, नयानगर इथे जरा हिंसेची भाषा करून दाखवा ना. मग बघा काय काय होतं, हिरवे साप कसे वळवळ करतात. आणि म्हणून जे आदरणीय मुख्यमंत्र्यांनी बोललेलं आहे ते अतिशय योग्य आहे. कदाचित नाना पटोलेंना उशिरा सुचलेलं शहाणपण त्यांना वाटतंय, कारण का त्यांना कदाचित मुख्यमंत्र्यांची भूमिकाच कळली नसल्यामुळे अवेळी नाना पटोलेंनी तोंड उघडवू नये असा सल्ला मी त्यांना देईन. मराठीची शिस्ती करण्याऐवजी मराठी शाळा सुरू करा, मराठी शिक्षक भरती करा असा आवाहन. हो, नक्की करू ना, पण त्याच्या पहिले तुमचे जे काही गोलटोपी दाढीवाले आहेत त्यांना पण थोडं मराठी शिकवा. उद्याची आजान जरा मराठीमध्ये करा. मदरसामध्ये पहिलं मराठी शिकवा. मराठी शाळा आम्ही निश्चित पद्धतीने सक्षम करू, पण त्याचबरोबर मदरसांमध्ये पण लवकर जरा मराठी शिकवण सुरू करा असा थोडा आग्रह मी अबू आझमींना करायला सांगेन.